सर्वांना नमस्कार। मी कृष्णा। आज अपन चलो कुछ अच्छा करते हैं, चलो कुछ अच्छा सोचते हैं या सिरीज मधला पुढचा व्हिडिओ पाहणार। जे माझी आजी म्हणायची, यातून एक लढण्यासाठी प्रेरणादायी विचार आपल्या सगळ्यांना नक्की मिळेल। या व्हिडिओतून कोणाच्याही भावना दुखवणं हा माझा हेतू नाही। जर चुकून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्याच तर त्याबद्दल मी सुरुवातीलाच मनापासून माफी मागतो। आपण सर्वांनी बाहुबली हा मूवी पाहिलाय। आता बाहुबली मूवी मध्ये होतं असं, म्हणजे तसे तर भरपूर प्रसंग आहेत की जिथं आपल्याला असं आपल्या अंगावर काटा उभा राहतो, असा रोमांच उभे राहतात। असे भरपूर प्रसंग आहेत। यातलाच आणखी एक म्हणला मला माझ्या अंगावर रोमांच उभा राहिला असा एक प्रसंग आहे। आपण हा प्रसंग पाहू की जेव्हा राणी शिवगामी देवी भल्लाल आणि बाहुबली या दोघांनाही दोन्ही स्तनांना दूध पाजते। माझी आजी आणि हा क्षण पाहिला आणि मला लगेच माझ्या आजीची आठवण झाली। असा अंगावर काटा आला, डोळ्यात असा लख्खन प्रकाश पडला आणि माझी आजी म्हणाली। तसं तर मला दोन आजी, मोठी आजी भागाई आणि लहानी आजी विठाई। मोठी आजी आम्ही जन्मण्याच्या पूर्वीच कधी वारली, स्वर्गवासी झाली हे काही आम्हाला माहिती नाही, त्यामुळे मोठ्या आजीला आम्ही काही पाहू शकलो नाही। लहानी आजी विठाई, ही लहानी आजी जी आहे ही नावाप्रमाणेच खरंच विठाई होती। मोठ्या आजीला बाळंत झाल्यानंतर एक असे मानसिक झटके यायचे आणि त्या मानसिक झटक्यामध्ये ती काय करायची की तिच्या लेकरांना फेकून द्यायची, हे माझं लेकरू नाही, मग ती पाजवायची। त्यावेळेस ही जी लहानी आजी होती विठाई, ही विठाई आजी काय करायची, तिच्या सवतीच्या लेकराला आणि स्वतःच्या लेकराला, या दोन्ही लेकरांना दोन स्तनांना दोन लेकर ती पाजायची। आता ही ज्यावेळेस मी माझ्या काकांना विचारलं की हे कसं, तर त्यांनी असं सांगितलं की मीच नाही, आम्ही सगळे लेकर जे आहेत, हे कोणतंही लेकरू कोणत्या आजीला पिलं हे काहीच आम्हालाही कळत नाही। म्हणजे आम्हाला असं भेदभाव हा झालाच नाही। आणि कदाचित हे जी इतकी प्रेमळ आजी असलेली विठाई, या विठाई आजीतून सगळ्या माझ्या चुलत्यांनी, माझ्या काकांनी, माझ्या आत्यांनी, ह्या सगळ्यांनी तोच प्रेमाळ पाना पिल्यामुळं तोच प्रेमाचा झरा अखंड आमच्यावर वाहत राहिला आणि आम्हाला हे जाणवूच दिले नाही की सख्खी चुलत, सख्खी सावत्र हे कोणते आमचे आत्ते आहे, कोणते आमचे काका आहेत, हे आम्हाला कधीच जाणवलं नाही। हे अशी प्रेमळ आजी। आता याच प्रेमळ आजीचा आणखी एक प्रसंग की ज्यावेळेस 1972 ला दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर मग त्या दुष्काळात व्हायचं असं खायला मिळालं नाही, अन्न करून लोक गेली, कोणाला खायला मिळालं नाही, कोणाला प्यायला मिळालं नाही। जनावर तरसू मेली, जनावर तर तशीच सोडून दिली, माणसालाच खायला नाही तर जनावरांना कोण सांभाळायचं, जनावर तसंच सोडून दिली आणि तडपू लोक मेली। पण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये थोडंफार आपल्या भाकरीतली चतकोर भाकर सुद्धा आपण लोकांना दिली पाहिजे। ज्यावेळेस आपल्या घरी काही एखादी भाकर झाली, त्यावेळेस जर शेजारचा आला तर आजी त्याला त्याच्यातली कोरभर का होत नाही भाकर त्याला खायला द्यायची। अशी ही प्रेमळ आजी, म्हणजे सगळ्यावर माया। तिनं स्वतःच्या लेकरावर माया केली, सवतीच्या लेकरावर माया केली, तिच्या ज्या जावा होत्या त्यांच्या लेकरावर माया केली, चुलत लेकरावर, म्हणजे असा एकही माणूस गावातला असा एकही लेकरू माणूस असा सुटला नाही की त्याला माझ्या आजीनं माया दिली नाही। म्हणजे यावेळेस माझी आजी गेली त्यावेळेस गावातली प्रत्येक सून, प्रत्येक बाई, तिच्याच वयाची असो की तिच्यापेक्षा लहान वयाची असो, प्रत्येक बाई डोळ्यातून अश्रू गाळत होती। प्रत्येक बाईला माझी विठाई मा आठवायची, ती हुंदकी देऊ रडायची। आणखी एक प्रसंग असाच घडला होता 10वी-11वीला असं, आणि घरात किरकोळ कारणावरून माझी माझ्या आईची एक वादावादी सुरू झाली। आई स्वयंपाक करत होती, ती स्वयंपाक करता करता आई बोलायला लागली, मी आंघोळ करत होतो, मी आंघोळ करत मी बोलायला लागलो, तू माझ्या मुळावर जन्माला, अशी आई म्हणायची। मी म्हणायचो तुम्ही मला काही जगू देत नाही असं म्हणून मी म्हणायचो।
आजी माझी उघडखांबीमध्ये म्हणजे असं बाहेर एक जागा होती तिथं बसून बसली होती. ती दोघायलाही म्हणत होती, लक्ष्मी तू गप. मलाही म्हणायची की ना तू तरी गप्र. पण आम्ही दोघंही काही ऐकत नव्हतो. दोघंही तावातावानं भांडत. आई म्हणाली मी मरतेच, आणि मी म्हणालो तू कशाला मरतेस, मीच मरतो. आमच्या दोघांचं सुरू झालं मी मरते मी मरते. आणि आजी सांगून 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 शेवटी आजीला ते सहनच झालं नाही. अचानक आजीला चक्कर आली ना आजी बसल्या ठिकाणी आली, लगेच आडवी झाली. तिला बीपी कमी झाला काय झालं माहिती नाही, पण लगेच तिचे हात पाय वाकडे व्हायला लागले. मी हे आंघोळ करताना बघितलं, आईने तिकडून स्वयंपाकघरातून बघितलं. आम्ही दोघंही धावत पळत लगेच बाहेर आलो. आजीला लगे मग कोणी हात चोळ झेंडू बाम लावून किंवा मग ते विक्स होतं ते लावून हात चोळ. मी हात चोळायला लागलो, आई पाय चोळायला लागली. मग आजी एकदम व्यवस्थित झाली. आणि मग ती थोडीशी सावरली. सावरल्यानंतर मग आजीनं मला एक वाक्य सांगितलं. अरे दुष्काळाचा काळ होता, प्यायला पाणी नव्हतं, खायला अन्न नव्हतं. त्या काळात आम्ही जगलो. कण्या खाल्ल्या, शेतातले तण खाल्लेलं जे पचतंय आणि जे पोटानं पचवलं ते खाऊन आम्ही जगलो. फुटफुट्याचे येल असायचे, त्याच्या बारीक बारीक बिया असायच्या, ते खाऊन आम्ही जगलो, मेलो नाही. तुम्ही आता इतकं चांगलं तुमचं आयुष्य असताना, तुम्हाला एवढं खायला प्यायला असताना, डोक्यावर छत असताना, अंगावर घालायला कपडे असताना, तुम्ही आम्ही मरता असं म्हणायले तुम्ही. तुम्हाला काहीच कळत. मग त्यावेळेस एक वाक्य म्हणलं, आजीच्याच भाषेत सांगतो. आजीच्याच भाषेत ते वाक्य सांगतो. अरे माणूस जन्म एकदाच मिळतो, 84 लक्ष योनी फिरून माणूस जन्म मिळाला. 84 लक्ष योनी फिरून माणूस जन्म मिळाला. माणूस जन्म एकदाच मिळतो रे, परत परत मिळत नाही. गु खावं पण जग पाहावं. गु खावं पण जग पाहावं. माणूस जन्म एकदाच मिळतो. हे वाक्य आजीनं उच्चारलं. आता ते एवढं काही जाणता काळही नव्हता. 14-15 वर्षाचं, 16 वर्षाचं वय, ते काही त्यावेळेस काही कळालं नाही. पण ज्यावेळेस पुढे जगलो, हे डोक्यामध्ये वाक्य कुठंतरी एक खोल मनामध्ये जाऊन बसलेलं होतं. आणि ज्यावेळेस पुढं वय वाढलं, संसार गाडा सुरू झाला, शिक्षण झालं, मग आयुष्यात असे काही प्रसंग आले की ज्या प्रसंगामध्ये खरंच म्हणजे असं वाटायचं की जगल्यापेक्षा मेलेलं बरं. लक्कन त्यावेळेस ते सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड मधून ते विचार माझ्या कानामध्ये आजीनं गुणगुणला. यार 84 लक्ष योनी फिरून माणूस जन्म मिळालाय, आणि माणूस जन्म एकदाच मिळतो. गु खावं पण जग पाहावं. मग हा विचार डोक्यामध्ये आला, आणि हे मरण कॅन्सल आणि हे जगायचं, तेही या सगळ्या अडचणीवर लाथाडून, या सगळ्या अडचणींना लाथाडून जगायचं असं ठरवत जगत राहिलो. आणि मग जिथं जिथं मग मला हे दिसायचं की अडचण आहे पण त्या बाया जगतायत, आणि मग तिथं तिथं मग हे मला जाणवायचं की इथं माझी आजी विचार रूपानं, बीज रूपानं ही माझी आजी जिवंत आहे, इथं आहेच. आता हा विचार सांगायचा का, की आपल्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो की असं वाटतं की अरे यार मेलेलं बरं, जगायला नाही पाहिजे. पण मग तिथून आपल्याला सावरण्यासाठी, जगण्याला उभारी येण्यासाठी आपल्याला असाच कुठला तरी एक विचार आपल्याला येतो, आणि मग आपण त्याच्यातून बाहेर निघतो. पण आजकाल आता मी पाहतो 14-15 वर्षाची मुलं, मला मोबाईल घेऊन दिला नाही, आईसोबत माझं भांडण झालं म्हणून मुलीची आत्महत्या, पोराला मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून पोराची आत्महत्या, किरकोळ कारणावरून नवरा बायकोत भांडण झाले म्हणून नवऱ्याची आत्महत्या, बायकोची आत्महत्या. आणि मग हे असं वाटतं की अरे यार, हे जगणं एवढं कवडीमोल झालंय का. मागच्याच वर्षीचा ज्यावेळेस एक सर्वे आपली संघटना करते, आणि त्यावेळेसले आकडे ही धक्कादायक आहेत की इतक्या लोकांनी आत्महत्या केल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वसामान्य लोकांच्या आत्महत्या, कर्जबाजारी झाल्यामुळे लोकांनी केलेल्या आत्महत्या, अख्खेच्या अख्खे कुटुंबाच्या कुटुंब यांनी जीवन संपवलं. आणि मग त्यावेळेस मला असं वाटतं की हा विचार, हा जो माइंडचा जो हा जो विचार आहे, माझ्या आजीचा जो हा विचार आहे, हा कुठंतरी प्रत्येक
प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हा गेला पाहिजे, प्रत्येकाच्या डोक्यात हा गेला पाहिजे, प्रत्येकापर्यंत हा पोहोचला पाहिजे. जर तो विचार जर गेला की माणूस जन्म एकदाच मिळतो, भूक खाऊ पण जग पहा, हा विचार जर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जर गेला, प्रत्येक माणसापर्यंत जर पोहोचला आणि ही जर आत्महत्या करणाऱ्या माणसाचा विचार बदलून जर तो लढायला शिकला, तर माझ्या आईचा हे जे माईचा जे विचार आहे, हे बीज रूपानं लावलेला हळूहळू त्याला रोप धरल, थोडा मोठा होईल, वृक्ष होईल. त्यावेळेस त्या प्रत्येकात माझी माय, माझी आजी जिवंत असलेलं मला दिसल. आणि हे विचार जे माझं जे सांगण्याचा जे हा जे प्रयत्न आहे, हे कुठंतरी एक पोहोचला, सार्थकी लागला, हे असं मला वाटतं. हा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा, प्रत्येक तरुण मुलापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, ज्याला जगायचंय, ज्याला लढायचंय. आलाय असल मरगळ, ते इष्ट्यावर एक बाहेरून एक राग येते बघा, पण ज्यावेळेस आपण भूकर मारले ना, की हातला जो अंगार असतो तो तसा पेटलेला असतो, तसा हातला अंगार आपण विजूच द्यायचा नाही, तो पेटत ठेवायचा. आणि या सगळ्या अडीअडचणीवर मात करून, या सगळ्या अडचणीवर मात करून आपल्याला जगायचंय आणि जगतच राहायचंय. हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, ही एक मनाला कुठंतरी वाटलं आणि मग हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न. आता हे करत असताना मला आजीवर एक कविता सुचली, की असं वाटलं की यार ही माय माऊली विठाई, जसं आपल्या विठ्ठल पांडुरंगानं सगळ्या समाजाचे संत महात्मे सगळे सगळे सगळं घेऊन तो फिरला, सगळ्यांना एक प्रेरणा दिली, तसंच मला माझी आजी वाटली. आणि मग या आजीवर मला एक कविता करावीशी वाटली आणि ती कविता आज मी तुमच्या समोर सादर करत आहे. डोंगर कड्यांचे जीवन अडखळत ठेचकाळत रक्तबंबाळ होत पार करताना, डोंगर कड्यांचं जीवन अडखळत ठेचकाळत रक्तबंबाळ होत पार करताना, दुःखाच्या कारुण्य सागरात आक्रंदून ओरडताना, दुःखाच्या कारुण्य सागरात आक्रंदून ओरडत असताना, स्वतःच्याच डोळ्यातून पाझरताना, अन्याय सोसून आणि पचवून, अन्याय सोसून आणि पचवून ओरातून फाटताना, माय नेहमी मला सांगायची, अरे माणूस जन्म एकदाच मिळतो, गु खावं पण जग पाहावं. माणूस जन्म एकदाच मिळतो, गु खावं पण जग पाहावं. अशाच ज्यावेळेस आपल्या समाजात काही अशा स्त्रिया आहेत की ज्यांना नाईलाजानं स्वतःच शरीर विकून त्यांना पोट भरावं लागतं, आणि मग त्यावेळेस मला त्याच्यातच माय दिसते. आणि मग त्यावेळेस मला त्यांच्याबद्दल सुचतं की संसार गाडा फाटलेला आणि तुटलेला, संसार गाडा फाटलेला आणि तुटलेला, खुंटलेला समाज कायमच रुसलेला, खुंटलेला समाज कायमच रुसलेला, पोटात पेटलेली आग देह विकून थंड करताना, पोटात पेटलेली आग देह विकून थंड करताना, नाईलाजानं 4-5 कच्च्या बच्चांना 2-3 घास मिळावेत म्हणून, 4-5 कच्च्या बच्चांना 2-3 घास सुखाचे मिळावेत म्हणून, मरण गिळून ओठातून फुलताना, मरण गिळून ओठातून फुलताना, माय तिनं तुझंच गुपित कधी ऐकलं असल, माय तिनं तुझंच गुपित कधी ऐकलं असल, माणूस जन्म एकदाच मिळतो, गु खावं पण जग पाहावं. माणूस जन्म एकदाच मिळतो, गु खावं पण जग पाहावं. आणि असंच ज्यावेळेस आणखी लहान लहान मुलांना ज्यावेळेस जन्मल्यानंतर त्यांचे जन्मदाते मायबाप कुठंतरी कचऱ्यामध्ये फेकून देतात. ते बारकस असं बाळ असतं ते भ्रूण, आणि त्याला फेकून देतात यार, पण तरीही ते जगतात. आणि मग मला परत त्याच्यात माय दिसते. माय बाप हरवलेले आणि कचऱ्यानंच नाते जगते, माय बाप हरवलेले, लाथाडलेले आणि कचऱ्यानंच नातं जपलेले, सलाईन आणि बाटलीतून दुधामृत पिऊन, सलाईन आणि बाटलीतून दुधामृत पिऊन या जगन्नाथाच्या दुनियेमध्ये, या जगन्नाथाच्या दुनियेमध्ये अनाथ म्हणून जगताना, या जगन्नाथाच्या दुनियेमध्ये अनाथ म्हणून जगताना, फुलवतात ओठी हास्य फुले, फुलवतात ओठी हास्य फुले, माय त्यांनी
कधी कुठं ऐकलं असेल तुझं गुपित? माय, त्यांनी कधी कुठं ऐकलं असेल तुझं गुपित, की माणूस जन्म एकदाच मिळतो. अरे गु खावं पण जग पाहावं, गु खावं पण जग पाहावं. अशी ही माझी माय. हे सर्व विचार माझ्या डोक्यामध्ये घोळतात, राहतात, कुठंतरी लटकन येतात. हे विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावं. कुठंतरी एखादी आत्महत्या जरी याच्यापासून रोखली गेली, लढण्यासाठी एखादी माणूस जरी तयार झाला, तर माईचा विचार हा सार्थकी ठरेल. माझं सांगणं हे सार्थकी ठरेल. आपल्या सर्वांना जर हे विचार आवडत असतील, हे विचार पटले असतील, तर आपल्या सर्वांपर्यंत, आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत, आपल्या भाऊ बहिणीपर्यंत, आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या प्रत्येक नात्यातल्या माणसापर्यंत हा विचार पोहोचवा. आणि जर ते जगलं, तर परत त्याच्यातून माय गुणगुणायची, की माणूस जन्म एकदाच मिळतो. अरे गो खावं पण जग पाहावं. परत भेटू नवीन विचारात, नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.